आज आपण बनवलेली आहे दम बिर्याणी। पनीर आणि काही भाज्या घालून आपण छान अशी पनीर बिर्याणी केलेली आहे। तर कशी केलेली आहे ती आपण बघूया। लगेच आपण किचनमध्ये जाऊया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। बिर्याणी म्हटलं की आपल्याला कांदे जास्त लागतात, तर मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलोला अगदी थोडासा कमी इथे मी कांदे घेतलेले आहे। हे मोठे कांदे आहेत आणि 5 घेतलेले आहे आणि 2 मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेले आहे। तर आपण हे सर्व कांदे घेतलेले आहे ते आपण कट करून घेतलेले आहे आणि ते आपण छान असे लांब लांब कट करून घेतलेले आहे, म्हणजे आडवे कट करून घेतलेले आहे। आणि हाय टेम्परेचरवर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्या हाय टेम्परेचरवर मध्ये म्हणजे गॅस हाय ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे कांदे मस्तपैकी तळून घेऊया, म्हणजे छान असे कुरकुरीत होतील। कारण बिर्याणीसाठी आपल्याला बिरिस्ता म्हणून कांदे लागतात, तर त्यासाठी आपण इथे हे फ्राय करून घेऊया। कांदे तळताना आपल्याला गॅस फ्लेम कमी करायची नाही, अगदी हाय फ्लेमवरच आपण तळून घ्यायचे आहे। थोडे थोडे करून मी सगळे कांदे फ्राय करून घेतलेले आहे आणि थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। तर त्यासाठी आपण इथे एक मिश्रण तयार करूया। इथे मी हे 200 ग्राम दही घेतलेलं आहे, खूप आंबट नाही आहे आणि ते चांगले एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाले घालता येते। तर इथे मी धने पावडर घातलेले आहे 1 मोठा चमचा 1 टेबलस्पून आणि बिर्याणी मसाला घ्यायचा आहे, जो आपल्याकडे असेल अवेलेबल तो घ्यायचा आहे। माझा हा घरचा आहे। आणि अर्धा चमचा हळद घातलेले आहे आणि तिखट आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। जर तुम्हाला तिखट जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आणि कोथिंबीर आणि पुदिना आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते आपण इथे सर्व ॲड करून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। वाटल्यास तर तुम्ही पुदिना मसाल्यामध्ये नाही घातला तर वरून सुद्धा थोडंसं आपण तोडून घालू शकतो, पानं कट करून घालू शकतो। हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण टोमॅटो घेतलेला आहे अगदी बारीक कट करून, म्हणजे तो छानपैकी मिक्स होईल आणि त्याला थोडंसं मॉइश्चर पण सुटेल आपल्या या बॅटरला। हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे। पुढचीच आपण स्टेप करूया। आता हा कांदासुद्धा आपला तळून झालेला आहे, तर हाही छान असा कुरकुरीत झालेला आहे। हा आपण याच्यामध्ये कुस्करून घालूया, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल मिक्सरमधून आपल्याला हा काढायचा आहे तर तसं पण आपण करू शकतो। आणि जे आपण कांदा उरलेले तेल आहे ते इथे आपल्याला 2-3 चमचे ह्या बॅटरमध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच मिक्स करूया किंवा चमच्याने केलं तरी चालेल। हाताने केलं म्हणजे काय, आपली भाजीला किंवा आपल्या स्वयंपाकाला छान अशी टेस्ट येते। थोडंसं मीठही इथे घातलेलं आहे। त्यानंतर आपण ह्या भाज्या इथे ॲड करायच्या आहे। कोबी मी इथे घेतलेला आहे, गाजर, वाटाणा, इथे मी बटाटे घेतलेले नाही। आपल्याला जर आवडत असेल तर बटाटे घेऊ शकतो, आपण नेहमी बटाटे खातो त्यामुळे मी आज बटाटे तळलेले आहे आणि याच्या मोठ्या जाड जाड फोडी केलेल्या आहे गाजराच्या, आणि फ्लावरचेही तुरे मोठे ठेवलेले आहे। 1 मूठभर वाटाणे घेतलेले आहे, म्हणजे सर्व भाज्या जवळजवळ अर्धा किलो तांदूळ आहे, तर मी ह्या 300 ते 350 ग्राम भाज्या घेतलेल्या आहेत आणि 200 ग्राम पनीर इथे घेतलेलं आहे। हे सर्व आपण या बॅटरमध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने मी हा लाकडी चमचा घेतलेला आहे, त्याने मी अगदी छानपैकी मिक्स करून घेणार आहे। हाताने केलं तर आपण अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि हे आपण 10-12 मिनटं असं झाकून ठेवूया, म्हणजे छान मसाला त्या सर्व भाज्यांमध्ये मुरेल। बॅटर आपलं छान मुरेपर्यंत आपण इकडे भात शिजवण्याची तयारी करूया। त्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे अर्धा किलो आहे, त्यासाठी मी 4 ते 5 वाट्या इथे पाणी घातलेलं आहे। पाणी जास्त घातलेलं आहे आणि 1 मोठा चमचा मीठ घातलेला आहे आणि काही खडे मसाले, तेजपत्र, चक्रफूल, दालचिनी आणि 3-4 छोटी वेलची आणि शहाजिरे इथे घातलेलं आहे, म्हणजे हे छान भाताला सुद्धा टेस्ट येईल, म्हणजे खूप आपल्याला भात आळणे लागणार नाही। आणि त्यानंतर मी इथे घातलेला आहे 1 चमचा तूप किंवा तेल घालू शकतो।
त्यानंतर आपल्याला पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर अर्धा लिंबाचा रस इथे घालायचा आहे, म्हणजे हे पाणी छान असं स्वच्छ पांढरं होईल आणि आपला भातसुद्धा पांढरा होईल। तर तांदूळ आपल्याला आधीच 10-15 मिनटं धुवून ठेवायचे आहे, म्हणजे छान शिजतात ते आणि मोकळेही होतात। आणि तूप घातल्यामुळे आणि लिंबू घातल्यामुळे पांढरा रंगही येतो आणि तुपामुळे मोकळाही होतो। दाताखाली लागू नये म्हणून आपण खडे मसाले काढून घेतलेले आहे आणि आता ह्या उकळीमध्येच आपल्याला हे भिजवून घेतलेले तांदूळ किंवा धुवून ठेवलेले तांदूळ इथे आपण घातलेले आहे आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने हे तांदूळ चांगले ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे ते तुटणार नाहीत। आणि आपल्याला हे 70 ते 80% इथे आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। दणदणीत पाण्याला उकळी आल्यामुळे आपला हा तांदूळ लवकर शिजणार आहे, कारण आपण हा धुवून सुद्धा ठेवलेला आहे। तर त्यामुळे इथे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। पाणी जास्त ठेवायचं आणि भांडंही मोठं घ्यायचं, त्यामुळे तांदूळ शिजण्याला छान असा स्पेस मिळतो आणि तांदूळ चांगले शिजतात आणि मोकळेही होतात। तर आता हे बघा उकळी आलेले आहे। आपण आता हे तांदूळ किती शिजलेले आहेत चेक करूया। पाण्याला चांगली दणदणीत उकळी आल्यानंतर आपण तांदूळ घातल्यामुळे अगदी लवकर शिजलेला आहे, अगदी 5 ते 7 मिनिटच लागलेला आहे आणि तांदूळ आपला छान लांबही झालेला आहे आणि शिजलेलाही आहे। आता हा तांदूळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे त्यातलं पाणी निथळून जाईल। आता मी ह्या कुकरमध्ये भात लावणार आहे, म्हणजे बिर्याणी लावणार आहे। तर हा कुकर अगदी जाड आहे, अगदी स्टीलचा कुकर आहे, खूप जाड आहे, त्यामुळे खाली मी तवा वगैरे ठेवलेला नाही। जर तुमच्याकडे पातळ भांड्याचं कुकर असेल किंवा पातळ भांडं असेल तर तुम्ही त्याखाली तवा ठेवा आणि तेल घातलेलं आहे आणि थोडंसं जास्त आणि या सर्व आपण भाज्या मॅरिनेट करून ठेवलेल्या आहे त्या इथे घातलेल्या आहे। 2-3 मिनटं आपण ह्या चांगल्या मिक्स करूया, परतून घेऊया। 2-3 मिनटं परतल्यानंतर आपल्याला थोडंसं बघा ह्या भाजीला तेल सुटेल, अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं भांड्याला आपण जे बॅटर तयार केलं होतं त्याचं धुवून घातलेलं पाणी आहे, अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। त्यानंतर आपल्या आवडीनुसार श्रद्धेनुसार कोथिंबीर घालायची आहे। पुन्हा एकदा आपण इथे ढवळून घेऊया। भाज्या आपण आधी शिजवून घेतलेल्या नाही, त्यामुळे आपल्याला इथे हे पाणी घातल्यानंतर अगदी 2-3 मिनटं भाज्या शिजवून घ्यायच्या आहे। आपण त्यावर थोडंसं 2 मिनटासाठी झाकून ठेवूया। वाटाणाही आपला ताजा होता आणि फ्लावरसुद्धा ताजा आहे आणि जर आपण आधी भाज्या शिजवून घेतल्या तर इथे दम लावताना पुन्हा त्या खूप शिजतात, त्या गाळ होतात, त्यामुळे आपण शिजवून जास्त घेतलेल्या नाहीत आधी। आता ह्या 2-3 मिनटानंतर तेलही सुटलेलं आहे। वरून आपण शिजवलेला हा भात इथे छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार ह्या गरम दुधामध्ये आपण इथे केशर भिजत ठेवलेलं होतं, त्यामुळे कलरही छान येईल आणि स्वादही येईल। आता आपण दूध घातलेलं आहे, केशरचं दूध घालणं अगदी ऑप्शनल आहे। हे बघा सर्व आपण इथे तांदूळ हा घालून झालेला आहे। वरून आपल्या आवडीनुसार तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर आपण हे आता मी डबल फॉइल पेपरने याला पॅक बंद करून घेणार आहे, म्हणजे त्याची वाफ बाहेर जाणार नाही। आणि 5 मिनिटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी याला अगदी लो फ्लेमवर ठेवायचं आहे, म्हणजे आपली बिर्याणी छानपैकी शिजेल आणि खाली पण ती लागणार नाही। भांडं जाड असेल तर तवा ठेवायची गरज नाही, भांडं जर जाड नसेल तर तवा तुम्ही ठेवू शकता। तर आता हे पूर्णपणे पॅक झालेलं आहे। आपण 10 मिनटं मीडियम फ्लेमवर आणि 5 ते 6 मिनटं लो फ्लेमवर आणि त्यावर एक मोठं झाकण ठेवून मापाचं, त्यामध्ये आपल्याला 1-2 ग्लास पाणी ठेवायचं आहे। हे बघा 10 मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवल्यानंतर 5 मिनटं लो फ्लेमवर ठेवल्यानंतर ही आपली ही बिर्याणी थंड झाल्यानंतर 10-15 मिनटांनी मी खोलून बघितलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता रंगही भाताला किती छान आलेला आहे, अगदी पांढरा शुभ्र आणि हा खूप मोकळाही झालेला नाही आणि चिकटही झालेला नाही। छान अशी ज्युसी आपली ही बिर्याणी झालेली आहे आणि रंगही छान आलेला आहे। आपण केशरचं दूध घातलेलं आहे, त्यामुळे रंग इथं सुंदर आलेला आहे। तर अशी ही आपली पनीर दम बिर्याणी तयार झालेली आहे।
चला मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही अशी आपली सुपर टेस्टी पनीर बिर्याणी छान अशी ज्यूसी आणि मुलांनाही आवडणार आहे। तर ही तयार झालेली आहे। मुलं भाज्या खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी नक्कीच करून देऊ शकता। व्हिडिओ बघताना साहित्याचं प्रमाण तुमच्याकडून मिस झालेलं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता। तिथे सर्व साहित्याचं प्रमाण मी छानपैकी दिलेलं आहे। तर मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा। गुड बाय।